नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अशा मशिनरीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या अगदी रोजच्या जगण्याशी जोडलेली आहे, पण बऱ्याचदा आपल्याला तिचं काम कसं चालतं हे माहिती नसतं. होय, आपण बोलतोय जिल्हा प्रशासनाबद्दल. कोणत्याही राज्याचा किंवा देशाचा गाढा अगदी तळागाळापर्यंत कसा पोहोचतो हे आज आपण या माहिती सत्रात अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडवता या कलरफुल आणि रंजक प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या या सेशनमध्ये आपण काय कव्हर करणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. पहिल्या भागात आपण जिल्हा प्रशासनाची ओळख करून घेऊ, दुसऱ्यात जिल्हाधिकारी, तिसऱ्यात शांतता व न्यायव्यवस्था, चौथ्या भागात आपत्ती व्यवस्थापन आणि शेवटी प्रशासकीय सुधारणा पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. जिल्हा प्रशासन एक ओळख. स्थानिक प्रशासनाचा पाया नेमका काय आहे हे आपण इथे बघूया. आता तुम्ही विचार कराल, हे जिल्हा प्रशासन म्हणजे नेमकं काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर जिल्ह्याचा कारभार हा प्रामुख्याने जिल्हा परिषद आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे दोघे मिळून चालवत असतात. पण थांबा, यात फक्त स्थानिक लोकांचाच सहभाग नसतो बरं का. यात राज्य शासन आणि केंद्र शासन हे देखील अत्यंत सक्रियपणे सहभागी असतात. म्हणजेच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक यंत्रणा आणि वरच्या पातळीवरील सरकार हे एकाच साखळीत काम करत असतात. एकदम टीमवर्क असल्यासारखंच आहे हे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे प्रमुख. कोणत्याही मोठ्या जहाजाला जशी एका कॅप्टनची गरज असते, तशीच जिल्ह्याचा गाडा हाकण्यासाठी एका प्रमुखाची आवश्यकता असते. आणि तेच म्हणजे आपले जिल्हाधिकारी. तुम्हाला कदाचित वाटेल की जिल्हाधिकारी फक्त ऑफिसात बसून काम करतात, पण तसं अजिबात नाहीये. राज्य शासनाकडून नेमलेल्या या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचा आवाका प्रचंड मोठा असतो. प्रामुख्याने ते 4 प्रमुख कामं बघतात. पहिलं म्हणजे शेती, शेतसारा गोळा करणं, कायदे राबवणं आणि विशेषतः दुष्काळासारख्या परिस्थितीत योग्य त्या उपाययोजना करणं. दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे कायदा व सुव्यवस्था. संपूर्ण जिल्ह्यात शांतता राखणं आणि वेळप्रसंगी संचारबंदी किंवा जमावबंदी लागू करणं. तिसरं म्हणजे निवडणुका. मतदार याद्या अपडेट करण्यापासून ते निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यापर्यंत सगळं तेच बघतात. आणि चौथं, सर्वात चॅलेंजिंग काम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. संकटाच्या वेळी अगदी त्वरित निर्णय घेणं आणि यंत्रणेला कामाला लावणं हे त्यांनाच करावं लागतं. जिल्हाधिकाऱ्यांचा जबाबदाऱ्या आपण पाहिल्या, पण ते एकटे एवढं सगळं कसं करणार? त्यांना एका भक्कम टीमची गरज असतेच. आणि तोच आपला तिसरा भाग आहे, शांतता, सुव्यवस्था आणि न्याय. या प्रशासकीय टीममधला एक अतिशय महत्त्वाचा दुवा म्हणजे तहसीलदार. जसे संपूर्ण जिल्ह्याचे कॅप्टन जिल्हाधिकारी असतात, तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तालुक्याच्या पातळीवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी या तहसीलदारांवर असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तालुका दंडाधिकारी म्हणूनही काम करतात. यामुळे होतं काय, तर स्थानिक पातळीवरील वाद तिथेच आणि वेळेवर सोडवता येतात. आता इथे बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो. पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यात नेमका फरक काय? तर हे बघा, संपूर्ण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम जिल्हा पोलीस प्रमुख म्हणजेच पोलीस अधीक्षक करतात. पण एखाद्या मोठ्या शहराच्या ठिकाणी हीच जबाबदारी पोलीस आयुक्तांची असते. थोडक्यात सांगायचं तर दोघांच्या कामाचं स्वरूप आणि जबाबदारी अगदी तीच असते, फक्त कार्यक्षेत्र वेगळं असतं. एकाचं कार्यक्षेत्र पूर्ण जिल्हा, तर दुसऱ्याचं फक्त शहराची हद्द. समजलं ना? आता हा फ्लोचार्ट बघा. आपली न्यायव्यवस्था कशी काम करते हे समजून घेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. ही एक साखळी आहे. तळापासून बघायचं झालं तर सर्वात खाली असतं तालुका न्यायालय, जे अगदी स्थानिक पातळीवरचे खटले ऐकतं. त्याच्या वरची पायरी म्हणजे जिल्हा न्यायालय. इथे जिल्ह्याच्या स्तरावरील खटल्यांची सुनावणी होते. आणि हो, जर तुम्हाला तालुका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करायचं असेल तर ते तुम्ही इथे जिल्हा न्यायालयात करू शकता. याच्या वर राज्याच्या पातळीवर उच्च न्यायालय असतं आणि सर्वात वर आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय. प्रत्येक नागरिकाला वेळेवर न्याय मिळावा यासाठीच ही भक्कम रचना तयार केली गेली आहे. आता आपण आलोय चौथ्या टप्प्यावर, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक स्वास्थ्य. सगळं सुरळीत चालू असताना प्रशासन आपलं काम करतच असतं, पण खरी कसोटी लागते ती संकटाच्या वेळी. कधी विचार केलाय का तुम्ही, जेव्हा अचानक एखादं मोठं संकट कोसळतं, सगळीकडे गोंधळ आणि भीती असते, तेव्हा ही प्रशासकीय यंत्रणा नेमकी कशी काम करत असेल? कसे हे अधिकारी शांत डोक्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात? जरा विचार करा यावर. संकट प्रामुख्याने 2 प्रकारची असतात. एक म्हणजे पूर, आग, भूकंप किंवा भूस्खलन यांसारखी नैसर्गिक आपत्ती. आणि दुसरी म्हणजे
दंगल किंवा साथीच्या आजारांसारखी मानवनिर्मित संकटे. अशावेळी प्रशासन त्वरित ॲक्शन मोडमध्ये येतं. आजकाल प्रशासनाकडे अतिशय प्रगत अशी पूर्वसूचना प्रणाली म्हणजेच अर्ली वॉर्निंग सिस्टम असते, ज्यामुळे धोक्याची माहिती आधीच मिळते आणि संकट टळून गेल्यानंतरही त्यांचं काम संपत नाही, तर सर्वात मोठं काम सुरू होतं ते म्हणजे आपत्तीग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचं. लोकांचं विस्कळीत झालेलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी ही यंत्रणा अहोरात्र झटत असते. पण एक लक्षात घ्या, हे सगळं प्रशासन एकटं करू शकत नाही. सामाजिक स्वास्थ्य राखणं हे खूपच गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारामुळे शेवटी नुकसान कोणाचं होतं? आपल्याच समाजाचं ना? म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि हे सलोख्याचं वातावरण टिकवून ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण आलोय शेवटच्या आणि अत्यंत प्रेरणादायी भागात, नाविन्यपूर्ण प्रशासकीय सुधारणा. बदलत्या काळानुसार प्रशासनाने स्वतःमध्ये काय नवीन बदल केलेत ते पाहूया. प्रशासकीय सुधारणांची ही 2 अतिशय यशस्वी मॉडेल्स आहेत. हे टेबल बघा. पहिलं आहे लखीना पॅटर्न. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अनिल कुमार लखीना यांनी याची सुरुवात केली होती. कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी त्यांनी एक खिडकी योजना म्हणजेच सिंगल विंडो सिस्टम आणली. हा खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर निर्णय होता. दुसरीकडे आहे दवखी पॅटर्न, जो पुणे जिल्ह्यात राबवला गेला. याचाही मुख्य उद्देश प्रशासनात सुधारणा घडवून आणणे आणि नागरिकांना जलद सेवा पुरवणे हाच होता. हे दोन्ही पॅटर्न आपल्याला एकच गोष्ट सांगतात: जर इच्छाशक्ती असेल तर शासकीय यंत्रणेतही कमाल बदल घडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं की एक मजबूत जिल्हा घडवण्यासाठी एका सुव्यवस्थित प्रशासनाची किती मोठी भूमिका असते. पण जसं मी मगाशी म्हणालो, हे प्रशासनाचं इंजिन तेव्हाच फुल स्पीडमध्ये धावू शकतं जेव्हा नागरिक म्हणून आपण सर्वजण त्यांना सहकार्य करू. या विषयावर इंटरनेटवर नक्की अधिक माहिती शोधा. तुम्हाला आणखी खूप रंजक गोष्टी वाचायला मिळतील. आज जे आपण शिकलोय त्यावर नक्की विचार करा. एक जागरूक नागरिक म्हणून या मोठ्या प्रशासकीय व्यवस्थेत तुमची आणि माझी काय भूमिका असू शकते? या प्रश्नासोबतच आजचं हे माहिती सत्र आपण इथेच थांबूया. नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि नेहमी जागरूक रहा.